आज 31 ऑगस्ट रोजी प्रगतशील लेखक संघाच्या त्र्यंबकेश्वर तालुक्याची बैठक संपन्न झाली. ही बैठक हर्सुल येथील पाताळेश्वर मंदिरात पार पडली. यावेळी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. प्रगतिशील लेखक संघाचे आत्ता 90 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि लवकरच शताब्दी पर्यंत तो येत आहे. आता काही वर्षापासून म्हणजे 2000 नंतर तो तालुक्यात लेव्हलपर्यंत अगदी तळागाळापर्यंत पोहोचत आहे. तर आज त्र्यंबकेश्वरमध्येही पण मागच्या 5 वर्षापूर्वीच स्थापन झालेलं आहे आणि त्याचा आता हे अधिवेशन किंवा साहित्यिक मेळावा हा होत आहे. आज प्रगतिशील लेखक संघ शाखा त्र्यंबकेश्वर येथील कार्यकारिणी निवड करण्यासंदर्भात हर्सुल पाताळेश्वर या ठिकाणी मीटिंग आयोजित केली होती. आज ही जी मीटिंग आयोजित केलेली आहे ही पुढे जो एक कार्यक्रम तालुका मेळावा म्हणून आम्ही घेणार आहोत त्या संदर्भात ही मीटिंग आयोजित केलेली आहे. तर या ठिकाणी हे जे सगळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पदाधिकारी आहेत हे उपस्थित आहेत आणि लवकरच ह्या प्रगतिशील लेखक संघाचा मेळावा आम्ही आयोजित करणार. मीटिंगमध्ये एक असा ठराव करण्यात आला का त्र्यंबक तालुका हा बहुतांशी आदिवासी भाग आहे, ग्रामीण आहे, डोंगराळ आहे. पण या परिसरात आता काही कलाकार आहेत, काही कवी आहेत, काही लेखक आहेत, काही मूर्तिकार आहेत आणि प्रगतिशील लेखक संघ हा त्याचाच शोध घेत असतो. कारण अशा ग्रामीण कलाकारांना कुठंतरी व्यासपीठ मिळत नसतोय आणि तो व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आगामी काळात कदाचित आमची ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आम्ही एक तालुकास्तरीय एक साहित्य संमेलन किंवा एक काव्य संमेलन घेणार आहे तालुकास्तरीय. आणि तो काव्य संमेलन खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातले जे नवोदित कवी असतील, लेखक असतील किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी असतील यांच्यासाठी आम्ही त्याचं आयोजन करत आहोत. आज खऱ्या अर्थाने आमचे मित्र कृष्णा राऊत त्यांच्याकडे आम्ही या तालुक्याची धुरा दिलेली आहे. अध्यक्षपदाचं अनुभवी आहेत, एक चांगले कवी आहेत आणि या परिसराची जाण असणारे ते एक साहित्यिक आहेत. आणि म्हणूनच याच्यासाठी आम्हाला स्थानिक लोकांनी सगळ्यांनी एक पाठबळ द्यावा आणि ही विचारधारा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचावी हेच आमचा मानस आहे. धन्यवाद. आज प्रगतशील लेखक संघाची कार्यकारिणी, तालुका लेवलची कार्यकारिणी एका नवीन कार्यकारिणी निमित्ताने मीटिंग आयोजित केली आणि त्या ठिकाणी आज आपण एकमेकाची विचार विनिमय करून आणि पुढे काय आपण केलं पाहिजे किंवा कुठल्या पद्धतीने संघर्ष केला पाहिजे याची एक आळेबांधणी करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आज तालुका कार्यकारिणीने माझ्याकडे त्र्यंबकेश्वर तालुक्याची एक प्रगतशील लेखक संघाची तालुका अध्यक्षपदाची धुरा दिलेली आहे, ती मी स्वीकारलेली आहे. याच्या पुढे जे काही गतीने काम चालू होतं ते अजून प्रगतीकडे करण्याचा निश्चित प्रयत्न असेल आणि अध्यक्षपदाला योग्य तो न्याय देण्याचा निश्चितच प्रयत्न करेन. आणि भविष्यात अजून आपल्याला ह्या लोकशाहीमध्ये काही कमी आहे का याच्यासाठी बारीक नजरेने पाहणारी माणसं शोधून आणि एका सर्वसामान्याला न्याय देण्यासाठी किंवा गरजू पीडित व्यक्तींच्या उपयोगी पडण्यासाठी ही प्रगतशील लेखक संघ सदैव उभा राहणार आहे. याच्यासाठी एक तालुक्याचा प्रगतशील लेखक संघाचा अध्यक्ष म्हणून निश्चित प्रयत्नशील. धन्यवाद.